जय महाराष्ट्र मित्रांनो, आपलं ट्रॅव्हल विथ हर्षद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा या किल्ल्यामध्ये। किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला बोटीने जावे लागते। बोटीचं तिकीट आहे 100 रुपये आणि किल्ल्याची एंट्री फी आहे 25 रुपये। या किल्ल्याचे खरे नाव जंजिरा मेहबूब असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेले बेट व मेहबूब म्हणजे चंद्रकोर। लांबून पाहिलं तर किल्ल्याचे प्रवेशद्वार नेमके कुठे आहे हेच लक्षात येत नाही। मुरुड जंजिरा हा एक अवैध किल्ला आहे ज्याला आजपर्यंत कोणालाही जिंकता आलेला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजय राहिला। अनेक हल्ले आक्रमण पचवून आजही ताठ उभा असलेला हा अजय किल्ला आहे मुरुड जंजिरा। किल्ल्यावर अनेक बुरुज आहेत, या प्रत्येक बुरुजावर असायची एक तोफ। या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पालीची कालाबांगडी ही तोफ आहे। हा किल्ला चारी बाजूनी अरबी समुद्राने घेरलेला आहे। या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला। गोड्या पाण्याची 2 तलाव इथे आहेत। उत्तम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड जंजिराच्या काठावर 572 तोफा होत्या। त्यामुळे हा जंजिरा अवैध होता। सर्व काळ अवैध राहिलेला हा किल्ला स्वातंत्र्यानंतर मात्र भारताच्या राज्य क्षेत्रात समावेश करण्यात आला।